नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सर्वांच्या आवडीची वांगे बटाट्याची रस्साभाजी करणार आहोत। ही भाजी सर्वांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते। वांगे बटाट्याची रस्साभाजी करण्यासाठी 3 काटेरी वांगे घेतली। वांग्याचे देठाकडचे काटे काढून घेतलेत, देठ थोडंसं कापून घेतलेत आणि अशा प्रकारे एका वांग्याचे 6 तुकडे करून घेतलेत। वांगे काळी पडू नयेत म्हणून मिठाच्या पाण्यात घालून ठेवली आहे। एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून कापून घेतलाय। बटाट्याच्या अशा फोडी करून घेतलाय। बटाटा काळा पडू नये म्हणून पाण्यात घालून ठेवलाय। भाजीसाठी आपण एक वाटण करून घेणार आहोत। छोटी अर्धी वाटी सुका खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे। 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये पाणी न टाकता जाडसर वाटून घ्यायचं आहे। मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये सुका खोबऱ्याचा कीस टाकते, 5 लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे। पाण्याचा वापर न करता मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले। वाटणाचा छान सुगंध सुटला आहे। भाजी करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकते। तेल गरम झाले, छोटा अर्धा चमचा मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली आहे, छोटा अर्धा चमचा जिरं टाकूया। 2 चिमूट हिंग। गॅस मी कमी केला आहे। वाटून घेतलेलं वाटण टाकूया। 1 ते 2 मिनिटं आलं लसूण आणि खोबऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत वाटण परतून घेऊया। वाटण मंद गॅसवर परतवायचे। मसाले कोणते कोणते टाकायचे ते बघूया। 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, छोटा चमचा काश्मीरी मिरचीची पावडर, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणा पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर। हे सर्व मसाले आपण याच्यात टाकूया। छोटा पाव चमचा हळद। सर्व मसाले मिक्स करून घेऊया। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। वाटणातून तेल सुटेपर्यंत 1 ते 2 मिनिटं सर्व मसाला परतून घेऊया। मसाला छान परतला गेला, वाटण छान परतले गेले, वाटणातून तेल सुटायला लागले। याच्यामध्ये बटाटा टाकूया, परतून घेऊया। 1 ते 2 मिनिटं मंद गॅसवर बटाटे छान परतून घेतले। मिक्सरचे भांडं धुवून घेतले, थोडंसं पाणी टाकते, सर्व मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकते, मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 2 ते 3 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। बटाट्यांना छान वाफ आली आहे। वांग्यापेक्षा बटाटे शिजायला वेळ लागतो, म्हणून बटाटे 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायचे। आता याच्यामध्ये वांग्याची फोडी टाकते। वांगी मिठाच्या पाण्यात ठेवली होती, स्वच्छ धुवून घेतली आहे। परतून घेऊया। सर्व मसाला वांग्याच्या फोडींना छान लागलाय। अर्धा ग्लास पाणी गरम करून घेतले, ते टाकूया। तुम्हाला भाजी किती घट्ट पातळ करायची त्यानुसार तुम्ही पाणी टाका। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये 1 चमचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकूया। शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे भाजीला छान घट्टपणा येतो आणि चवही छान लागते। याच्यावर झाकण ठेवते। मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटं भाजी शिजवून घेऊया। वांगी पटकन शिजतात। बटाटे आपण वाफवून घेतलेले आहेत। 5 ते 6 मिनिटांमध्ये भाजी आपली छान शिजेल। 5 ते 6 मिनिटांनी आपण झाकण काढून बघूया। 4 ते 5 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। भाजी शिजली का बघूया। बटाटे छान शिजले, वांग पण छान शिजले। बटाटे आपण आधी वाफवून घेतल्यामुळे बटाटे लवकर शिजले। भाजीला छान रंग आलाय। आपली वांग बटाट्याची रस्साभाजी तयार झाली आहे। या भाजीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार रस्सा ठेवू शकता। आता मी गॅस बंद करते। भाजी प्लेटमध्ये सर्व करूया। आपली वांगे बटाट्याची भाजी तयार झाली आहे, प्लेटमध्ये सर्व केली आहे। ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागते। झटपट होणारी आहे। वांगे बटाट्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।